जय वीर हनुमान, जय श्रीराम. तर हे तीर्थयात्रेला माझा मुलगा आणि मुलाचे मित्र जात आहेत आणि त्याच्या मित्राचीच गाडी आहे. तर ते मित्र सर्व म्हणले की आंटी तुम्ही पूजा करा गाडीची. तर मी गाडीची पूजा करून घेतलेली आहे. अशी सगळं हे आरती ते लावून ओम स्वास्तिक काढलेलं होतं मी गाडीवर असं सगळं. आणि गाडीच्या टायराची पण पूजा करून घेतली होती सगळ्या पाणी ते टाकून. तर पूजा केली तर मनाभावातूनच मी पूजा करते सगळी. आणि हे सगळे देवाला जात आहे तीर्थयात्रेला. सगळे गावाचे नावं ते सांगणार आहे तुम्हाला कोणत्या कोणत्या गावाला गेलते ते. आता सुखरूप यांचा प्रवास व्हावा हो. आता हे गाडी जात आहे तीर्थयात्रेला. तर नारळ ते ठरवून असं सगळं आणि तिथं अशी तीर्थयात्रेला जाताना अशीच पूजा करून घ्यायची असते. आणि सुखरूप प्रवास लेकराचा होऊन यावं घरी म्हणून हीच इच्छा असते. तर आता जाऊन येणार पण आहे लगेच 8 दिवसांनी. आता लगेच आलेले आहेत 8 दिवसांनी. तर हे मित्र ते वापिस आलेले आहे तीर्थयात्रा करून. तर मधातला काही मी काही गेले नव्हते म्हणून व्हिडिओ काढला नव्हता. तर हे मला फोटो दिलेले आहे बालाजीचे ते आहे फोटो. तर हे देव आणि प्रसाद पण दिलेला आहे. तर माझ्या मुलाचे मित्र इतके छान आहेत ना. तर असेच मित्र सगळ्यांना कोणाकोणाला आहे ते नक्की कमेंट्स करून सांगा. जीवाला जीव देतात हे मित्र सगळे एकमेकाला. तर ते असं सगळं सामान काढून घेते तोपर्यंत मी तुम्हाला गाडीमधला जय वीर हनुमान पण दाखवते. आपला गदा घेऊन आपला हनुमान आहे आणि गणपती मोराचं पंख. किती श्रद्धा आहे मुलांची. आणि मग मी पाया घेऊन घेतलेली आहे माझ्या मुलाची. माझ्या मुलाचं नाव गणेश आहे. तर मी गणपती आलं तर आपण मुलाचे पाय धुते आणि तीर्थयात्रावरून पण आल्यावर घेऊन घेते. सगळं पुण्य आपल्याला लागतं. मग लहान मुलगा असून पण 4 धाम करून आलेला आहे 4 वेळेस. तर स्वतःच्या रामेश्वर, जगन्नाथपुरी आणि आदियोगी भरपूर आणखीन खूप देव राधाकृष्ण मंदिरात इकडे पूर्ण देव. आणि 50 रुपयाच्या नोटवर जे असते ना ते पण दाखवायचं आहे तुम्हाला व्हिडिओ. तिथं पण जाऊन आलेला आहे. तर मी अशी पूजा करून घेतलेली आहे. मुलगा घरी आलेला आहे म्हणून विष्णूची. मग आरती ते झालेली आहे अशी. आणि अशीच लेकरं आपल्या तीर्थयात्रेला जाऊन यावं आपली इच्छा असते. आणि देवाचे काही मी व्हिडिओ दाखवलेले नाही आहेत. मी तर गेलेच नव्हते पण घरचे जेवढे काढलेले तेवढे